द्राक्ष आपण सगळ्यांनीच खाल्लेली असतील, पण द्राक्ष जेव्हा आपण खातो त्यावेळेला त्याची चव जी असते, कधी गोड असते तर कधी आंबट असते. ही द्राक्ष खाताना आनंद वाटतो, पण ज्या वेळेला ही द्राक्ष सडायला लागतात तर त्याचा दुर्गंध आपल्याला अजिबात सहन होत नाही. आणि आश्चर्य म्हणजे ही जी द्राक्ष आहेत ती रासायनिक प्रक्रिया केली की त्याची दारू बनते आणि ती जी दारू असते ती आपल्याला चव जी असते ती कडवट लागते. आणि तीच दारू बरेच लोक पितात आपलं दुःख विसरण्यासाठी. द्राक्ष तीच होती, पण त्याच्यावर काय प्रक्रिया केलेली आहे त्याप्रमाणे त्याची चव बदलत असते. जीवनाचं देखील असंच आहे नाही, की आपल्या जीवनावर घडणाऱ्या ज्या घटना असतात, आपण मनात कोणती प्रक्रिया करतो त्यावर जीवनाची चव ठरते. तक्रारी करत बसलो तर जीवन आहे ना हे सडलेल्या द्राक्षासारखं असतं. कडवटपणा साठवत राहिलो तर जीवन हे दारूसारखं. दुःख विसरण्यासाठी वापरावं लागेल. पण जर सकारात्मक विचार ठेवला तर जीवन हे गोड द्राक्षासारखं आणि आनंद देणारे ठरेल. मग प्रश्न एकच, जीवनाची जी चव आहे ती कशी चाखायची? कडू की गोड? असेच माझे छान छान व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका.